अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला की e टू द पॉवर x आहे इंटू अनदर फंक्शन आहे, तर लक्षात ठेवायचं इंटिग्रेशन e टू द पॉवर x f ऑफ x प्लस f डॅश ऑफ x इंटू dx हा काय असतो तर इंटू e टू द पॉवर x f ऑफ x प्लस डायरेक्ट रिझल्ट लक्षात ठेवायचा, इंटिग्रेट करत बसायचं नाही, डायरेक्ट तो रिझल्ट आपण इथे यूज करायचा. आता आपण काय करू, या दिलेल्या क्वेश्चनला e टू द पॉवर x प्लस 2 डिवायडेड बाय x प्लस 4 चा स्क्वेअर याला आपण यामध्ये कन्वर्ट करू शकतो का आणि डायरेक्ट रिझल्ट घेऊ शकतो का आपण ट्राय करू. तर काय करायचं, सगळ्यात अगोदर इंटिग्रेशन e टू द पॉवर x काय करू आपण अगोदर, तर न्यूमरेटर मधला x जो आहे तो आपण एलिमिनेट करू. कसा, तर त्यासाठी काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम असलं पाहिजे. आता सेम तर काय कसं करणार आपण, ऍडजस्टमेंट करून. आता ऍडजस्टमेंट काय करायची, डिनॉमिनेटर x प्लस 4 आणि न्यूमरेटर x प्लस 2. तर न्यूमरेटर मध्ये मी जर 2 ऍड केला तर तो होईल x प्लस 4. पण मला अशी कोणती संख्या ऍड करता येणार नाही, मग काय करावं लागेल, एकदा ऍड करावं लागेल आणि एकदा सबट्रॅक्ट करावं लागेल, म्हणजे जेणेकरून ओव्हरऑल इफेक्ट हा 0 असेल किंवा इफेक्ट पडणार नाही. इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. आता इथे काय केलं, e टू द पॉवर x, तर सिंपल काय करतो मी, x प्लस 4 साठी डिनॉमिनेटर सेपरेट घेतो, मायनस 2 साठी डिनॉमिनेटर सेपरेट घेतो, ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. डिनॉमिनेटर मी सेपरेट केला, त्याने काय झालं, पहिलं जे फ्रॅक्शन होतं ते आलं इक्वल्स टू 1, म्हणजे इंटिग्रेशन e टू द पॉवर x 1 मायनस 2 डिवायडेड बाय x प्लस 4 चा स्क्वेअर dx. इथपर्यंत आलो, इथपर्यंत काहीच अडचण नाही. आता इथून पुढे काय करायचं, e टू द पॉवर x, आता इथं सिंपल a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर चा फॉर्म्युला आपण यूज करायचा. a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर साठी फॉर्म्युला काय आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर. तो फॉर्म्युला इथं आपण आता सिंपल काय करायचा, यूज करायचा. म्हणजे काय होईल, आपल्याला फॉर्म दिलेले इंटिग्रेशन आणखी सिम्प्लिफाय होऊन जाईल. तर हा काय होईल, मग फर्स्ट टर्मचा स्क्वेअर दॅट इज 1 मायनस 2 इंटू प्रोडक्ट ऑफ 2 टर्म्स, 2 इंटू प्रोडक्ट ऑफ 2 टर्म्स 2 टू 4, तसं पण नाही 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे नंबर तोच राहणार आहे 4, प्लस आता सेकंड टर्मचा स्क्वेअर 4 डिवायडेड बाय x प्लस 4 चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज dx. ठीक आहे. आता आपण जर लक्ष दिलं तर मला काय दिसतंय, इथं 1 अपॉन x प्लस 4 हे फंक्शन आहे. जर 4 कॉन्स्टंट बाहेर घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, मायनस 1 अपॉन x प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 1. म्हणजे याला मी परत काय करतो, एकदा रिअरेंज करू आपण, डिटेल मध्ये लक्षात येईल. इंटिग्रेशन e टू द पॉवर x dx हा मी इथून 1 सेपरेट करतो, पण इथून पुढे मी काय सेपरेट करणार नाही, कारण मला काय होते, जर मी सेपरेट नाही केलं तर मला हा फॉर्म इथं मिळतोय. कसं, तर फक्त मायनस जर मी बाहेर घेतलं तर इंटिग्रेशन मधील e टू द पॉवर x, आता इथून मायनस बाहेर घेतलं म्हणजे तो प्लस राहील, 4 डिवायडेड बाय प्लस आहे म्हणजे लिहायची गरज नाही, हा प्लस जो तो मायनस मध्ये कन्वर्ट होईल, 4 डिवायडेड बाय x प्लस 4. आता सध्या इथे प्रॉब्लेम मध्ये काय होते, 4 ची अडचण होती, हा 4 हा 4, तर आपण काय करतो 4 एक मायनस ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन टाकू, e टू द पॉवर x dx मायनस 4 इंटिग्रेशन e टू द पॉवर x. आता इथं मला सिंपल दिसतंय, आलं. आता 1 प्लस एक्स अपॉन 4 याला जर मी फंक्शन म्हटलं f ऑफ x किंवा g ऑफ x घेऊ, तर 1 मायनस 1 अपॉन x प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू x टू 1 हे काय असेल, g डॅश ऑफ x. हा इथं प्लस येईल, हा मायनस कसा याचा डेरिव्हेटिव्ह मधला हा मायनस आहे त्याच्यामुळे इथं प्लस येईल, आणि इकडे आहे e टू द पॉवर x, हे आहे ब्रॅकेट इंटू आहे dx इंटिग्रेशन. मग मी याला सिम्पली काय सांगितलं होतं, मी डायरेक्ट काय म्हणू शकतो, e टू द पॉवर x g ऑफ x. म्हणजे ह्याला काय करतो मी डायरेक्ट, आता ही स्टेप माझी इथली e टू द पॉवर x dx इंटिग्रेशनचं इंटिग्रेशन, e टू द पॉवर x dx इंटिग्रेशन e टू द पॉवर x मायनस याचं इंटिग्रेशन 4 e टू द पॉवर x 1 अपॉन x प्लस 4 डायरेक्टली लिहू शकतो. ठीक आहे, प्लस सी इज इक्वल्स टू काय भेटते मला, e टू द पॉवर x मी घेतला कॉमन, तर 1 मायनस 4 अपॉन x प्लस 4
प्लस सी इज इक्वल्स टू e टू द पॉवर x. काय करू, न्यूमरेटर मल्टिप्लाय केलं x प्लस 4 मायनस 4 डिवायडेड बाय x प्लस 4 प्लस सी. हा झाला 4 4 कॅन्सल, x e टू द पॉवर x डिवायडेड बाय x प्लस 4 प्लस सी माझं आन्सर.